नमस्कार. अंबड तालुक्यातील गोदावरी सीड्स इथून ग्रीन गोल्ड कंपनीचे सोयाबीन बियाणे खरेदी केले. सदरील बियाण्याच्या गोणीवर 2 ठिकाणी किंमत आढळून आल्यामुळे शेतकरी संभ्रमात झाल्यामुळे शेतकऱ्यांनी थेट कृषी विभागाला अर्ज सादर केलेला आहे. अद्यापर्यंत शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे शेतात पेरले नसल्यामुळे सोयाबीन बियाणे पेराव का न पेराव हा मोठा संभ्रम सध्या शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. आपल्यासोबत शेतकरी सिद्धार्थ उघडे त्यांच्याशी आपण बातचीत करूया. नमस्कार, मी सिद्धार्थ उघडे, गाव शहापूर, तालुका अंबड. मी काही दिवसापूर्वीच सोयाबीन बॅग खरेदी केली अंबडमधून, गोदावरी सीड्स, आणि बॅग खरेदी केली आहे ग्रीन गोल्ड 3344. परंतु जी बॅग खरेदी केली तिच्यावरती 3 पेनाने लिहिलेले 2 किमती होत्या. तर त्या एक होती 3125 रुपये आणि दुसरी टाकली त्यांनी ती कोड करून 3800 रुपये. हे पेनाने खाडखुड असल्यामुळं मला सोयाबीन बॅगची थोडी शंका आली. त्यामुळे मी काय केलं, कृषी विभागाला एक रितसर अर्ज केला की बाबा ही असं प्रकार आहे की कंपनीनं 2 किमती टाकल्यात, त्याच्यामुळं मी तुम्हाला एक अर्ज करतो. आणि मला समजा शंका आल्यामुळे मी तो अर्ज केलेला आहे. अर्ज करून जवळजवळ 8 दिवस झालेले आहेत, तरी बी कृषी विभागाकडून मला कुठल्याही प्रकारचा रिस्पॉन्स किंवा माहिती मिळालेली नाही. मी आतापर्यंत ते बॅगेची शंका आल्यामुळे आतापर्यंत बॅग पेरलेली नाही. आणि जर समजा बोगस बियाणं जर निघालं माझं वर्ष वाया जाईल, हे हेतून मी आतापर्यंत बॅग पेरलेली नाही.